नितेश राणे सध्या बोलतात, थेट जातोय। आपल्या सगळ्यांना माझा जय श्रीराम। आजची पत्रकार परिषद ही मुंबईवरची आहे, मुंबईसाठी आहे। आपली मुंबई ही सिरिया बनण्याच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलं तर कदाचित तुम्हा लोकांना वादग्रस्त वाटेल की बाबा हे असं कशाला उगाच वादग्रस्त वक्तव्य करतायत। पण जी वस्तुस्थिती आणि पुरावे मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे की आपण ज्या मुंबईमध्ये राहतोय ती खरंच हिंदूंची मुंबई आहे का, राहिली आहे का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह त्या निमित्ताने उभं राहणार आहे। 92-93च्या दंगलीनंतर मुंबई वाचवली हे अशी एक मोठ्या प्रमाणामध्ये भावना सगळ्यांमध्ये निर्माण झाली आणि त्याचं सगळं श्रेय आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आणि तेव्हाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना देतो। पण आज ज्या मुंबईमध्ये आपण राहतो त्या मुंबईमध्ये हिंदू म्हणून आपल्याला काही अधिकार राहिले आहेत का? आपण आजूबाजूला फिरल्यानंतर ज्या वस्त्यांमध्ये आपण फिरतो पाहतो त्या वस्त्यांमध्ये हिंदूंची जाण्याची हिंमत राहिली आहे का, हा प्रश्न आजच्या निमित्ताने आम्हाला विचारायचा आहे। मुंबईमधले काही जे प्रामुख्याने जे भाग ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः जाऊन फिरलो, काय माहिती गोळा केली, व्हिडिओ जमा केले, लोकांशी बोललो, मग मानकुड असेल, म्हाडा वसाहत, चिता कॅम्प, शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, देवनार, नागपाडा आणि डोंगरी भाग, हे सगळे भाग खरं म्हटलं तर पहिले हिंदूंचे होते। तिथे हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये राहायचे, हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव करायचा। पण आज अगर ह्या सगळ्या भागांमध्ये अगर तुम्ही गेलात तर हिंदूंना उभं राहण्याच्या जरी तिथे हिंमत होते का? हिंदूंना पाहिजे तसे तिकडे घर घेऊ शकतात का? मोकळा श्वास घेऊ शकतात का? हा फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांनी ह्या पूर्ण जागेचा ताबा घेऊन टाकलेला आहे। तुम्ही ना घर विकत घेऊ शकत, ना तिथे काही विकायला जाऊ, म्हणजे काही विकत घ्यायला जाऊ शकत। साधं पत्रकार म्हणून मी तुम्हाला आवाहन करीन, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मी विनंती करीन की तुम्ही फक्त तिथे जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत करा। कॅमेरा घेऊन तिथे फक्त जा आणि मग तिथे उभं राहायला तुम्हाला किती तास किती मिनिटं देतात ह्याचं उत्तर तुम्हीच मला सांगा। तर पहिला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो असेल, कुठलेही नियम पाळणार नाहीत, कोणालाही जुमानणार नाहीत। जिथे शासकीय जमिनी आहेत तिथे हे लोकांनी अनधिकृत मदरसा बांधलेले आहेत, अनधिकृत मस्जिदी बांधलेल्या आहेत। आता ह्या गोष्टीला परवानगी कोणी दिली आणि मग परवानगी घेतल्या, जे काही परवानग्या खऱ्या अर्थाने दिल्या आहेत का की नुसतं हे लोक बांधत चाललेले आहेत? कुठल्याही हिंदूला कुठल्याही शासकीय जमिनीवर एक छोटं झोपडं पण उभं केलं तो महापालिका अधिकारी किंवा खालचे काही त्यांचे सहकारी सोडतात का? लगेच तिथे येणार, तोडणार, अतिक्रमणाच्या नावाने हटवणार। मग हे जे काही इथे चाललंय मुंबईमध्ये विविध भागामध्ये आपल्याच नाकाखाली, मग हे जे काही हिरवकरण चाललेलं आहे, इस्लामीकरण चाललेलं आहे, उद्या आता आपण काही महिन्या अगोदर जो पडगा गावाबद्दल आपण ऐकलेलं ठाण्याच्याच ग्रामीण भागामध्ये मुंबईच्याच काही अंतरावर त्या पडगा गावामध्ये असंच झालं
पहिलं हे लोक सगळे आपल्या वस्तीसाठी तिथे आले, हळूहळू हळूहळू सगळं काबीज करायला घेतले, सगळी अतिक्रमणं लँड जिहादच्या नावाने केली, तिथे राजरोज पद्धतीने बीफ आणि गौमांस विकायला लागले, म्हणून तिकडचा असलेला हिंदू समाज हा निघून गेला आणि ह्या लोकांनी शेवटी तो पूर्ण भाग हा अल शाम नावाने त्याचं नामकरण करून टाकलं. आता हे बांगलादेशी आणि रोहिंग्या जे मुसलमान आहेत त्यांना इथे आणतो कोण, ताकद देतो कोण, त्यांना आधार कार्ड देतो कोण, त्यांना ह्या सगळीकडे पाणीचे कनेक्शन लाईटचं कनेक्शन देतो कोण, प्रशासनामध्ये कोण औरंगजेब बसलाय महापालिकेच्या प्रशासनामध्ये जो ह्या सगळ्या गोष्टीला आतापर्यंत आशीर्वाद देत आलेला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईचा जो कचऱ्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे पूर्ण मुंबईच्या विविध भागाचा, तो पण एका मुसलमान व्यक्तीकडे आहे. आणि तो काय करतो, जे काय ड्रायव्हर जे काय कचरा उचलण्यासाठी तुम्हाला ज्या गाड्या दिसतात, तुम्ही बहुसंख्य ड्रायव्हरांशी बोला, ते सगळे तुम्हाला बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्ही पॅरिसबद्दल ऐकलं असेल की पॅरिसमध्ये असंच झालं. पॅरिस पण आपल्यासारखंच एक आंतरराष्ट्रीय शहर होतं. मग पॅरिसमध्ये एका बांगलादेशी मुलाबरोबर पोलिसांबरोबर त्याच्याबरोबर काहीतरी चकमक झाली आणि तो त्याच्यामध्ये मारला गेला, जो मुळात त्या शहराचा पण मुसलमान नव्हता. आणि त्या बांगलादेशी मुलासाठी चाहू बाजूने ज्यांचा रेकॉर्ड पण पोलिसांकडे नव्हता, गव्हर्नमेंटकडे नव्हता, अशा चाही बाजूनी हे बांगलादेशी रोहिंग्या रस्त्यावर आले आणि अक्षरशः त्यांनी पॅरिस फ्रान्समध्ये हैदोस घातला. ह्याच्याबद्दल आपण सगळ्या जणांनी ऐकलं असेल. 5-5, 10-10, 11-11 दिवस, 15-15 दिवस पोलिसांना आणि सरकारला कंट्रोलमध्ये आपण आणू शकलो नाही, अशी परिस्थिती या बांगलादेशी आणि रोहिंग्या आणि मुसलमानांनी तिथे पॅरिसमध्ये केली होती. आणि तीच परिस्थिती आज आपल्या मुंबईमध्ये होऊ पाहते आहे. म्हणजे ह्या कचऱ्याच्या निमित्ताने अगर त्यांनी उद्या रस्सी खेचली तर आपल्या मुंबईचा पण ताबा घेऊ शकतात. कचरा उचलायचा बंद केला, कचरा टाकण्याचा हे लोकांनी टेरर करायचे, सगळे ह्यांच्यात बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान ड्रायव्हर बसून ठेवले, तू उद्या सगळे अडचणीत येतील. आता तुम्हाला हा व्हिडिओ बघून आश्चर्य वाटेल की कसं शासकीय जमिनीवर मदरसा बांधलेले आहेत, अनेक मस्जिद बांधलेल्या, ते पण केंद्र सरकारच्या आणि काही महत्त्वाच्या जमिनी आहेत. म्हणजे लग्नाचे हॉल बांधले आहेत, तिथे किती हिंदू जाऊन लग्न करू शकतात हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि ह्यांचे तुम्हाला माहिती आहे, एका लग्नावर लोक थांबत नाहीत, 2-2, 3-3 हमखास करून टाकतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मध्ये हिंदू कुठे आहे? हिरवे रंग द्यायचे आणि हा आमचा मोहल्ला आहे, इथे हिंदूंना परवानगी नाही असं बोलायचं आणि हिंदूंना तिथे उभं राहण्याची पण हिंमत द्यायची नाही. मग असं अगर मुंबईचं इस्लामीकरण अगर मोठ्या प्रमाणामध्ये होत राहिलं तर मग आपण हिंदू म्हणून कुठे? ह्याचा प्रश्न मुंबईकरांनी स्वतःला विचारायलाच लागेल. आपण एका टाइम बॉम्बवर उभे आहोत. आता टाइम बॉम्बवर, हा टाइम बॉम्ब अगर योग्य वेळी अगर आपण बंद केला नाही तर आपल्याच शहरामध्ये एक दिवस अगर हे लोकांनी आपल्यालाच विचारलं की बाबा तेरे को इधर रहना है तो इधर से निकल जा, वरना तेरे को इधर तेरा धर्मांतर करना है तो ही तू मुंबई में रह सकता है, असं अगर आपल्याला बोलायला सुरू केलं तर आपल्याला कोणाकडेही जायला जागा राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती आज मुंबईमध्ये होत चाललेली आहे. तुम्ही बघा, मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर गर्दी आहे, भाज्या विकल्या जातात. आता तिथे जे काय मार्केट प्लेस आहे त्या मार्केटमध्ये एक तरी हिंदू जाऊन भाजी घेऊ शकतो का? एक या आमच्या माता भगिनी तिथे फिरू शकतात का? तुम्ही बघितलं असेल, सगळे बुरखे घातलेल्या तुम्हाला महिला तिथे दिसत आहेत. म्हणजे मुंबईमध्ये राहूनच प्रशासनाला विचारायचं नाही, सरकारला विचारायचं नाही, पोलिसाची गाडी अक्षरशः तिथे जाण्यापासून थांबवायची, अशा पद्धतीची परिस्थिती ही तुमच्या आणि आमच्या मुंबईमध्ये आपल्या नाकाखाली सुरू आहे. याबद्दल आपण भूमिका घेणं हे गरजेचं आहे. पण त्या अगोदर वस्तुस्थिती तुमच्या समोर दाखवणं हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. सगळे नियम आपण हिंदूंनीच पाळायचे याच्या म्हणजे आम्हीच
महापालिकाचे नियम मानायचे, आम्हीच पोलीस प्रशासनाचे नियम मानायचे, कायदा आणि सुव्यवस्था पण आम्हीच पाळायचं. आमच्याच गणपती उत्सवाच्या निमित्ताने दहीहंडी उत्सवाच्या टायमा आम्हालाच नियमावली दिली जाते, आम्हालाच सांगितलं जातं मंडप एवढंच बांधा. पण ह्यांचे जेव्हा मोहरमच्या मिरवणुकी ह्याच्यात इथून निघतात एक तरी नियम पाळलं जातं का? म्हणजे आमच्या मुंबईमध्ये राहून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळतात का? हा प्रश्न आज विचारायची वेळ आलेली आहे. हे लोकांनी त्या मोहल्ल्यामध्ये हे लोकांनी शरिया कायदा मानायला सुरू केलेला आहे आणि ते तुम्हाला वास्तव आजच्या निमित्ताने इथे दिसत असेल. बघा तुम्ही आज अणुशक्ती नगर मध्ये बाबा ऑटोमॅटिक सेंटर आणि ऑटोमॅटिक पेट्रोलियम ह्याच्या जागेवर सगळ्या या जिहाद्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. लँड जिहादच्या नावाने मस्जिद बांधून टाकायची आणि मग कोणाला तिथे हिंमत पण दाखवायची नाही की तुम्ही तिथे जा. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एक त्या बाबा अणुशक्ती नगरमध्ये जरा फिरून दाखवा, कॅमेरा घेऊन दाखवा, घेऊन जाऊन दाखवा. परत याल का त्याची गॅरंटी राहणार नाही. तुम्ही अशी परिस्थिती ते लोक करून ठेवतात. म्हणून या सगळ्याबद्दल आपण फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. शिवाजीनगर मध्ये असलेली इलाही मस्जिद मदरसा, नूरे इलाही मस्जिद मदरसा हे म्हाडाच्या जागेवर आहे. आता तुम्ही सगळे आपले पत्रकार मित्र मुंबईमध्ये वर्षानुवर्ष कव्हर करताय. मला तुम्हाला विचारायचं आहे की कुठल्या म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण केल्यावर म्हाडा गप्प बसते हो? मी तिथे जाऊन अगर मंदिर उभं केलं ना म्हाडाच्या जागेवर 48 तासामध्ये तोडून टाकतील एवढं तात्पर्य आमचे म्हाडाचे अधिकारी दाखवतात. आता ह्यांचं त्या खुर्चीवर बसून धर्मांतर झालंय का हे विचारण्याची आता वेळ आलेली आहे. कारण की हे लोकांना फक्त आमची मंदिरं दिसतात, आमचा बजरंगबली दिसतो, ह्यांचा अली दिसत नाही. हे लोक पाहिजे तिथे आमच्या मुंबईमध्ये अनधिकृत मस्जिद बांधू शकतात, अनधिकृत मदरसे बांधू शकतात. पण त्या लोकांना कोण विचारणार नाही. पण सगळे प्रश्न आणि सगळी संयम हा आम्हीच हे हिंदू म्हणूनच आम्ही पाळायचं. लोकसंख्येचं तर काय त्या लोकांना लिमिटच राहिलेलं नाही ना. कारण का कोण किती एका घरामध्ये 30-30, 40-40 लोक राहतात अशी परिस्थिती या सगळ्या मोहल्ल्यांमध्ये आहे. त्याबद्दल कोण त्यांना विचारायला तयार नाही. आणि प्रत्येकाच्या हातात, आश्चर्य तुम्हाला वाटेल, प्रत्येकाच्या हातात आधार कार्ड आहे, पाण्याचे आणि विजेची कनेक्शन आहे. हे देणारे अधिकारी कोण? जे तुम्ही आज सगळं पाहिलेलं आहे. आता नागपाड्यामध्ये आता जसं त्यांनी उल्लेख केला, नागपाड्याचं नाव का पडलं? नागदेवीच्यामुळे पडलं. आता आपले हे जे काही श्रद्धास्थानं आहेत, मुंबादेवी आहे, नागपाड्याचा हा परिसर आहे, सिद्धिविनायक आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, हे सगळे जे श्रद्धास्थान आहे जिथे वर्षानुवर्ष आपण हिंदू म्हणून तिकडे जातो, आपल्या देवी देवतांच्या समोर नतमस्तक होतो. मला एक विचारायचं की असाच अतिक्रमण, अशाच पद्धतीची आरेरावी अगर आम्ही हजेली मस्जिदच्या बाहेर केली, माहीम मस्जिदच्या बाहेर केली तर चालेल का? तिथे आम्ही लोकांनी आमच्या हिंदू स्टॉल लावलेत आणि तिथे आमचे पदार्थ विकले, तर ह्या लोकांना चालणार का? आज आपण मुंबादेवी नागपाड्याचे इथे बघत होतो, सर्रास बीफचं विकलं तिथे चाललेलं आहे. आज अगर आपण इथे गप्प बसवलं नाही तर उद्या सिद्धिविनायकचा ताबा घेतील, उद्या महालक्ष्मीचा ताबा घेतील आणि आपण काहीच करू शकणार नाही. कारण हे होत असताना आपण त्या लोकांना थांबवलं नाही तर उद्या त्या मंदिराचा ताबा घेत असताना तिथे बीफ, उद्या सिद्धिविनायकच्या उंबरठ्यावरच्या दरवाज्यावर अगर कोणी बसून अगर बीफ विकत असेल तर आपण काहीच करू शकणार नाही. कारण ते लोकसंख्येने एवढे वाढत चाललेले आहेत. हे लव जिहाद आणि विविध प्रकार करून आपली लोकसंख्याच कमी करतायत. मुंबईचा राहणारा हिंदूंचा टक्का हा 10 वर्ष अगोदर किती होता आणि आता किती आहे ह्याचा जरा अभ्यास आपण लोकांनी करायला पाहिजे. आपण ज्या शहरामध्ये राहतो तिथे राहणाऱ्या आपल्या हिंदूंची लोकसंख्या किती झालेली आहे आणि त्याचबरोबर हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान जे आपलेच नाही आहेत, मूळ मुंबईचे नाही आहेत, इथे येऊन आपल्या मुंबईला सिरिया बनवण्याच्या सगळ्या प्रयत्नामध्ये हे सगळी नाटकं ह्यांची चालू आहे, तमाशा चालू आहे. ह्या सगळ्याबद्दल मुंबईकर म्हणून आम्ही आपल्याला सांगतोय की आपण जागृत राहा, जागे व्हा. अगर आपण ह्याबद्दल भूमिका घेतली नाही, बोललो नाही तर ह्या पुढे हे लोक मुंबईचा हळूहळू मोहल्ल्याचा ह्या बाउंड्री वाढवत जातील. उद्या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण
अशा पद्धतीचे अगर अतिक्रमण वाढायला लागली, मग वक्फ बोर्डच्या नावाने असो, लँड जिहादच्या नावाने असो, तुम्ही आणि आम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून इथून जे जे अधिकाऱ्यांनी आता ह्या मस्ती केलेल्या आहेत त्या लोकांना मी स्पष्ट सांगतो की तुम्ही अगर हे अतिक्रमण ज्याबद्दल आम्ही त्या लोकांना माहिती देणार आहे ती अतिक्रमणं वेळेत अगर तोडली नाहीत, त्या अतिक्रमणावर वेळेत कारवाई केलं नाही, अनधिकृत मस्जिद असतील, अनधिकृत मदरसा असतील, अनधिकृत पद्धतीने हिरवीकरण जे काही पद्धतीने सुरू आहे, आम्ही मग ती सगळी माहिती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देऊ. आणि मग तिथे ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर चालला, ज्या पद्धतीने कोल्हापूरला बुलडोजर चालला, त्याच पद्धतीने बुलडोजर देवाचा इफेक्ट किंवा कारवाई तुम्हाला आता मुंबईमध्ये पण दिसायला सुरू होणार आहे. त्या पद्धतीचं अतिक्रमण त्या अधिकाऱ्यांनी, त्याला सगळं माहिती आहे मी काय बोलतोय. माझे हे व्हिडिओ त्यांच्याकडे पण जाणार, ही पत्रकार परिषदची माहिती त्यांच्याकडे पण जाणार. म्हणून ही सगळी माहिती बघितल्यानंतर त्यांनी त्या वेळीच हे अनधिकृत सगळ्या गोष्टी अगर काढल्या नाहीत, अतिक्रमण अनधिकृत काढल्या नाहीत, तर मग मुंबईमध्ये त्या ठिकाणी जाऊन महाआरत्या करण्याची सुरुवात आम्ही करणार आहोत. मुंबईतला राहणारा हिंदू समाज बरोबर महाआरती जाऊन करून त्या हिंदू समाजाला ताकद देऊन त्यांना जे जे त्रास तिथे देत आहेत, जे जे हे अतिक्रमण करतायत लँड जिहादच्या नावाने, त्या सगळ्या लोकांना मग आमच्या पण महाआरतीचा आवाज कानापर्यंत तुम्हाला ऐकायला लागणार. तासन तास आमच्या महाआरती चालणार. तुमचे दिवसातले 5 वेळे बोंगे वाजतात. हायकोर्टचा जजमेंट आहे त्याच्याही विरुद्ध वाजत असतात. तिथे कोण काय कारवाई पोलीस आमचे करायला बघत नाहीत. म्हणून हे जे जे पोलीसचे अधिकारी आहेत, ज्यांना बिर्याणी फार जास्त पचते, ज्यांना ह्यांनी जे दिलेले जे काही ज्या गोष्टी आहेत त्या घरी घेऊन कसे जातात, कोणाकोणाला काय काय गिफ्ट दिलं जातं, त्याची सगळी माहिती आता आमच्याकडे आलेली आहे. म्हणून महापालिकेचे काही हे जे अधिकारी आहेत, पोलीस खात्यातले काही अधिकारी आहेत, त्यांना मी स्पष्ट सांगतो या पत्रकार परिषदेनंतर की यापुढे अगर तुम्ही आम्ही दिलेल्या माहितीच्या अनुसार अगर कारवाई झाली नाही तर मुंबईमध्ये भगवाकरण कसं करायचं ह्याची सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू होणार. तिथले अतिक्रमण मग बुलडोजरनी तोडली जाणार. तिथल्या त्या अधिकाऱ्यांवर, मग तो महापालिकेचा असो आणि किंवा पोलीस खात्यातलं किंवा अन्य कोणी प्रशासकीय अधिकारी, जो या हिरवीकरणाला, या जिहाद्यांना, या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना जे अनधिकृत पद्धतीने आमच्या मुंबईमध्ये राहतात, त्यांना जो अधिकारी मदत करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही. त्याचा कार्यक्रम कसा करायचा हे मग तो खुल्या डोळ्यांनी बघ. आणि मग त्याच्या पुढचे तुझ्या भविष्याची जबाबदारी आमच्या लोकांची नाही. ही सगळ्याची सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि प्रमुखांकडे देणार आहोत. सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. आणि त्याचबरोबर हिंदू समाजाला जागृत करणं यासाठी जागोजागी महाआरत्या, त्या जागेवर जाऊन भेट देणं, तिकडल्या हिंदू समाजाला जागं करणं, वेळ प्रसंगी मोर्चे काढणं, हे सगळे विषय आता मुंबईमध्ये आम्ही ते विषय सुरू करणार आहोत. हे तर काही 2च व्हिडिओ तुम्हाला या निमित्ताने दाखवलेले आहेत. अजून खूप टप्प्याटप्प्याने व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याला मी सुरुवात करणार आहे. कारण का मी नुसतं हवेत बोलणारा विषय नाही हा. जे पुरावे तुम्हाला देतोय, तुम्हाला मी विनंती करीन जावा तिकडे बघा. तुम्हाला जे डोळ्यांनी दिसतंय त्याच्यावर पाहिजे तर आपली स्टोरी करा, आपली भूमिका मांडा. मला एवढंच सांगणं आहे. आम्ही बोलतोय त्याच्यावर फक्त विश्वास ठेवू नका. आम्हाला हे राजकारणाचा भाग नाही आहे. संबंधित ह्या भागाचे अणुशक्ती नगर असो, शिवाजी नगर असो, हे जे काय मुंबई, हे जे काय संबंधित जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, ह्यांचा ह्यामध्ये काय रोल आहे ह्याही बद्दल उद्या प्रश्न विचारला जाणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये होत असताना आम्ही काय करत होतो, काही वर्षा अगोदर जेव्हा त्या रजा अकॅडमीचा जो मोर्चा निघाला आणि त्यानंतर जे काही मुंबईमध्ये हैदोस घातला गेला,
आमच्या पोलिसांच्या महिला अधिकाऱ्यांवर पण हात टाकण्याची हिंमत त्या रजा अकॅडमीच्या जिहादी संघटनेने केला, अतिरेकी संघटनेने केला. त्यानंतर आपण त्या लोकांना काय करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुंबईने 26/11 सारखा हल्ला बघितलाय, बॉम्बस्फोट बघितलेले आहेत. आणि आता ह्या गोष्टी अगर आपण हिंदू म्हणून थांबवल्या नाहीत तर जसं मी सुरुवात जशी केली, मुंबईचा उद्या हे लोक सिरिया बनवण्यापासून जास्त लांब नाहीत, उंबरठ्यावर आलेले आहेत. म्हणून या सगळ्याबद्दल मुंबईकरांनी आणि मुंबईतल्या राहणाऱ्या हिंदू समाजाने विचार करावा. त्या अधिकाऱ्यांनी माझा इशारा समजून घ्यावा, नाहीतर लवकरच तुमची आणि आमची भेट होणार आहे. धन्यवाद. मला आश्चर्य तेच वाटतं की एका बाजूला हिंदुत्वाचा विषय घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांच्या दाड्या कुरवडत बसायचा, त्यांना मांडीवर बसवायचं. हेच तर म्हणजे उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व. म्हणून माझं म्हणणं आहे की ह्याच्यात राजकारण तुम्ही आणूच नका, आम्ही तुम्हाला विनंती करतो. हा उद्धव ठाकरे आणि ह्यांचा हे फक्त हिंदू समाजाला वापरण्यापुरतंच राजकारण करतात. पण आपण हिंदू म्हणून ज्या शहरामध्ये आज राहतो, आज मीरा रोडमध्ये काय झालं तुम्ही खुल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. नयानगर म्हणजे काय, तो आमच्या मीरा रोडचाच भाग आहे, तो काय मिनी पाकिस्तान नव्हता. तसंच मुंबईला अगर सिरिया बनवण्याचा काय प्रयत्न असेल, इस्लामिक शहर बनवण्याचा काय प्रयत्न असेल, तो आपण हाणून पाडलाच पाहिजे. बघा, पहिला टप्पा तर आमचा तोच आहे की पहिलं माझा मुद्दा असा आहे की ही माहिती त्या महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तकडे नाही असं मी काय मानत नाही. माहिती असते, पण का कारवाई होत नाहीये, काय हिंमत नाहीये कारवाई करण्याची. ह्या डिपार्टमेंटमधले हे जे काय सडके आंबे आहेत, जे बिर्याणी खाऊन आमची मुंबईचा हिरवीकरण करत आहेत, धर्मांतर त्यांचं झालेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत पोलीस आयुक्तांनी आणि BMC आयुक्तांनी करावी अशी मागणी मी करीन. मी डायरेक्ट नावं देणार आहे तुम्हाला किंवा त्यांनाही नावं देणार आहेत की हा अधिकारी हा वॉर्ड ऑफिसर आहे, या वॉर्ड ऑफिसरनी असा अनधिकृत मदरसाला असताना पण त्याच्यावर कारवाई केली नाही. आता ती जी काही शिवाजीनगरचा तो मदरसा तुम्ही बघितलाय, कोर्टाची ऑर्डर आहे की पाडून टाका, तरी पाडलं जात नाही. म्हणजे म्हणून बोललो ना, आम्ही ह्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही संविधान मानतो का इथे शरिया कायदा लागू झालाय हे त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं. नक्की आहे, कारण का एक लक्षात घ्या, अतिरेकी कारवाई आणि ह्या जिहादी लोक ह्या त्या शहरामध्ये उन्माद माचवण्यासाठीच ह्या पद्धतीच्या गोष्टी करतायत. मग त्याच्यामध्ये अनधिकृत शस्त्र असतील, ड्रग्सचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर असेल, विकणारे लोक कोण आहेत बघा, सगळे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानच तुम्हाला दिसतील, जे तुमच्या मुंबईचे नाही आहेत. जे ड्रग्सच्या जिथे जिथे कारवाई होतात तिथे सगळे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान राहणारे आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी, ह्या लोकांना इथे आणतो कोण, बसवतो कोण, त्यांना सगळे आधार कार्ड देतो कोण, या सगळ्या गोष्टीवर नजर टाकलीच पाहिजे. आता तीव्र स्वच्छता मोहीम बोलतात त्याला. आता भगवाकरण कसं करायचं मुंबईचं ह्याची सुरुवात आता तुम्हाला ह्या टप्प्याटप्प्याने दिसेल, जेणेकरून जिथे जिथे आम्ही जाणार आहोत तिथे तिथे तुम्हाला कार्यक्रमाची माहिती दे. तिकडला असलेल्या हिंदू समाजाला ताकद कशी द्यायची, तिथल्या ह्या जिहाद्यांना तिथून पळवायचं कसं, त्यांचे हे सगळे अतिक्रमण थांबवायचं कसं, या संबंधित सुरुवात या निमित्ताने आम्ही करणार आहोत. श्री गणेश म्हणतात त्याला. माझ्या मुंबईतला महाराष्ट्रातला असलेला हिंदू समाजाची बाजू घेणं म्हणजे द्वेष.
आणि गरळ ओकणं असेल तर मग मी निश्चित पद्धतीने ते करतोय. ते ज्या पद्धतीने जिहाद्यांची बाजू घेतात, ते ज्या पद्धतीने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचं नावं घेतात, बाजू घेतात, मग मी माझी हिंदू समाजाची बाजू घेतात, यामध्ये वाईट काय? ते आमच्या मुंबई आणि महाराष्ट्रामधूनच दोघं हे हिरवे साहेब निवडून येत आहेत, पाकिस्तानातून निवडून येत नाही आहेत. तर त्यांना सांगा मग इथे कशाला निवडून येतात, जावा ना पाकिस्तानमध्ये, तिथे तसं पण ह्यांच्यासारखाच राजकारणांचा जोर आहे. ही घाण इथून एकदा ते जाऊन दे, मग इथे आम्हाला नको आहे ती घाण इकडे. बघा, त्याबद्दल मी आपल्याला एवढंच सांगेन, आमचे गृहमंत्री साहेबांचं स्टेटमेंट, उपमुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट आलं, त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशीमधून काय आढळतं ते आपल्याला दिसेल. पुण्यामध्ये एक घटना घडली, ललित कला केंद्रामध्ये एक नाटक सुरू होतं, त्यामध्ये काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आली आणि त्या अनुषंगानं अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तो प्रयोग बंद पाडला. इथून कुठेतरी एक धार्मिक प्रकार घडला असं दिसतं. पण हीच हिंमत त्यांनी मोहम्मद पैगंबराबद्दल केली असती, हीच हिंमत त्यांनी अगर मोहम्मद पैगंबराबद्दल केली असती, त्याला सिगरेट पिताना असताना दाखवलं असतं तर चाललं असतं का? मला आश्चर्य वाटतं तिकडल्या असलेल्या हिंदू समाजाचं, आपण किती सहन करायचं. कारण का ऑडियन्समध्ये बसणारे हे सगळे जिहादी विचाराचे लोक नसणार, त्याच्यामध्ये काही हिंदू समाजाचे पण लोक असणार. त्यांना हे कसं पचलं, त्यांनी काय गोष्टी सहन केल्या. त्या जिहादांचा जो कार्यक्रम करायचा आहे तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळेलच, ते काय जाहीर बोलण्याचा विषय नाही आहे. पण अशा पद्धतीच्या मध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये वारंवार अगर जिहादियांची अगर जोर वाढत असेल तर त्यांना कसं तिथे संपवायचं किंवा साफ करायचं हे पण आमच्या धर्मामध्ये आम्हाला शिकवलेलं आहे. आता त्याच्या नावाचा एक कोण भविष्यवाणी असा कोण आला असेल, म्हणजे त्याला बोलतात ना, तो बुवा 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 किंवा असे बोलतात ना, ते ढोंगी बाबा असतात ना, म्हणून त्याच्या त्या भविष्यवाणीला ते काय अर्थ. त्यांनी जेवढे भविष्यवाणी आतापर्यंत दिलेले आहेत ते सगळ्या खोट्या ठरल्या आहेत. त्याच्या हिशोबाने आमचं सरकार गेल्या वर्षीच पडलं पाहिजे होतं. म्हणून त्याच्या भविष्यवाणी हा खरं म्हणलं तर 90 इफेक्ट आहे. मी सांगू का, उद्धव ठाकरेंचं सिंधुदुर्गात कोकणात येण्याचा काही फरक पडत नाही, उलट आमची मतं वाढतात. कारण का त्याला बघितल्यावर आमच्या कोकणातल्या माणसाला अजून राग वाढतो. काय हाच आहे तो कार्टा ज्याने आम्हाला बाद केलाय, हाच आहे तो कार्टा ज्याच्यामुळे आमची बेरोजगारी वाढली आहे, हाच आहे तो कार्टा ज्याच्यामुळे आमच्या इथे निधी यायची ह्याच्या मुख्यमंत्री काळामध्ये थांबलेली आहे, हाच आहे तो कार्टा ज्याचा पक्ष आणि त्याच्या संघटना प्रत्येक उद्योगाला विरोध करताय. म्हणून त्यांना तर मी बोलतो तुम्ही या, जेवढे जास्त याल, जेवढं जास्त तिथे राहाल तेवढीच जास्त आमची मतं वाढतील. म्हणून येऊन द्या त्याला, काय हरकत नाही. आम्ही काय त्यांच्या येण्याने आम्हाला उलट आमची मतच वाढणार आहे. लागी व्हायलाच पाहिजे. ही परिस्थिती बघितल्यानंतर मी तर मागणी करीन की जास्त वेळ न घालवता लवकरच महाराष्ट्रामध्ये CA NRC सारखे कायदे लागू झाले पाहिजे, जेणेकरून हे जे काय हिरवीकरण चाललंय ते एकदाच साफ होऊन जाईल. नीतीश जी, हिंदी में जानना चाहेंगे, आपने रोहिंग्या मुस्लिम और बांग्लादेश की जिस तरह से जनसंख्या बढ़ रही है मुंबई में, उसके लेके आपने मामला उठाया. कहीं ना कहीं इलीगल स्ट्रक्चर जो मुस्लिम बहुल इलाके हैं वहाँ पे भी हो रहे हैं. जिस तरह से CA और NRC इसको एक कानून बनने की कगार पे है, कहीं ना कहीं उसका इम्प्लीमेंटेशन जल्द से जल्द होना चाहिए, वो कानून तुरंत आना चाहिए. और आपने कहा कि बहुगुआकरण करने की बात आपने की, तो उसके बारे में देखिए, पहले तो ये मुस्लिम बाहुल एरिया नहीं है, ये हमारी मुंबई है. मुंबई में सभी जाति धर्म के लोग रहते हैं, मगर बड़े पैमाने पे ये हिंदुओं का शहर नाम का हमारे मुंबई की पहचान है. मगर आज जिस तरीके से ये बांग्लादेशी और रोहिंग्या मुसलमान आके हमारे मुंबई शहर में इसको इस्लामीकरण कर रहे हैं, सभी जो हिंदुओं की जगह है, जो गवर्नमेंट की जगह है, लैंड है, उसके ऊपर इलीगल मदरसा और इलीगल मस्जिद बांधने का जो कोई बहुत बड़े पैमाने पे काम शुरू है, उसके खिलाफ आज हम लोग ने आवाज उठाई है. हम लोग ने कुछ वीडियो में आपको सच्चाई बताई है कि जिस तरीके से मुंबई में
मुंबई को सीरिया बनाने का काम चालू है, इस्लामिक शहर बनाने का काम शुरू है, जिसका एक उदाहरण आपको पेरिस के नाम पे दिखा कि जिस तरीके से पेरिस में एक बांग्लादेशी लड़के को रोकने के बाद, मारने के बाद किस तरीके से सारे कॉर्नर से बांग्लादेशी और रोहिंग्या मुसलमान आए और पेरिस को ही रोक दिया 10-15 दिन के लिए, 1 महीना भर के लिए। वही धोखा आज मुंबई के लिए है। आज अगर हम लोग ये बांग्लादेशी रोहिंग्या मुसलमानों को रोकेंगे नहीं, इनको इधर से भगाएंगे नहीं, साफ नहीं करेंगे, तब तक हमारी मुंबई सुरक्षित नहीं है। आज मुंबई में सबसे बड़ा कचरे का कॉन्ट्रैक्ट यही एक बांग्लादेशी मुसलमान के पास रखा है, जिसने सारे जो ड्राइवर, जो कचरा उठाने वाले जो ड्राइवर है, वो सारे जो बांग्लादेशी और रोहिंग्या मुसलमान ही है। कल ये लोग चाहेंगे तो मुंबई कभी भी बंद कर सकते हैं, मुंबई को अपने हाथ में ले सकते हैं। ये जिधर चाहिए उधर मदरसा बांध देते हैं, चाहिए उधर मस्जिद खड़ा कर देते हैं, जो गवर्नमेंट प्लॉट है। एक हिंदू बन के आप ऐसी कोशिश करके दिखाइए, आपको हिम्मत भी नहीं होगी उधर। तो इसलिए इसके बाद अगर जो प्रूफ हम लोग महापालिका के अधिकारियों को देने वाले हैं, पुलिस अधिकारियों को, उन्होंने ये जो इलीगल स्ट्रक्चर्स है, फिर वो मदरसा हो या मस्जिद हो, इलीगल स्ट्रक्चर्स को अगर हटाया नहीं तो हम वहां जाके महाआरती का कार्यक्रम बहुत बड़े पैमाने पे शुरू करने वाले हैं। मुंबई ये भगवा ही थी और भगवा ही रहेगी। इसको कोई भी हिरवा करने की कोशिश करे नहीं, हम इसको सहन करेंगे नहीं और उसकी शुरुआत जल्द ही शुरू होने वाली है। तो आपने कहा कि दीप वगैरह भी बेचा जा रहा है मंदिरों के सामने, कहीं ना कहीं क्या प्लान के तहत ये सब किया जा रहा है आपको लगता है? क्योंकि इनको मुंबई में से अगर जिस तरीके से पड़गा गांव में जो हिंदू थे उनको इन्होंने खत्म किया, इसी तरीके से लैंड जिहाद किया, लव जिहाद किया, वहां बीफ बेचने का कार्यक्रम शुरू किया और वहां का सारा हिंदू समाज निकल गया और उस गांव का नाम इन लोगों ने अलशाम रख दिया। वैसे ही कल मुंबई को अगर ये लोगों ने कोई इस्लामिक नाम दे दिया और यहाँ के सारे हिंदू भगाने का ये मुहिम चालू है इनकी। इनको मालूम है कि जहां बीफ बेचा जाता है वहां हिंदू कभी रह नहीं सकता, और इनकी आज इतनी हिम्मत बढ़ गई है कि आज हमारे मंदिरों के सामने जो नागपाड़ा का हमारा बड़ा मंदिर है, मुंबा देवी है, ये सभी मंदिरों के सामने इन्होंने बीफ बेचने का शुरू किया है। वैसे ही कल ये लोग कल सिद्धिविनायक के सामने बेचेंगे, महालक्ष्मी के सामने बेचेंगे, तो फिर हम लोग क्या करेंगे? तो वहां का ये जो कई इलीगल काम है, जो बीफ बेचने के जो शॉप है, वो महापालिका ने हटाने चाहिए, ऐसी हमारी मांग है। अगर वहां से नहीं हटी तो उसको हटाने का कार्यक्रम हमारे हाथ में है। जिस तरीके से मीरा रोड में और कोल्हापुर में आप लोगों ने बुलडोजर चलते हुए देखा, उसी तरीका बुलडोजर देवा पैटर्न अभी मुंबई में भी आने वाला है। क्या आप अगले जो बजट सत्र शुरू होगा उसमें सीए जैसा कानून आए उसके लिए पहल करेंगे? आप डिस्कशन हम रखते हैं, उसकी कोशिश आप करेंगे ताकि इस तरह की लीगल एक्टिविटी? देखिए, सीए का कानून जैसा हमारे गृह मंत्री जी ने, अमित भाई ने बोला, वो तो आने ही वाला है। मगर ये सारे जो इलीगल स्ट्रक्चर्स है, ये सारे जो अनऑफिशियल स्ट्रक्चर है, ये तो सारे के सारे महापालिका और पुलिसों को तो निकालना है। किस स्ट्रक्चर्स के बारे में तो हाईकोर्ट का आदेश आया है, जजमेंट आए कि आप इधर का मदरसा हटा दो, ये पेट्रोलियम की जगह है, रेलवे की जगह है। महाड़ा के वसात में आपको एक भी हिंदू दिखेगा नहीं, सारे के सारे आपको बांग्लादेशी और रोहिंग्या मुसलमान ही रहते हुए दिखते हैं उधर। तो ये सारी चीजें, सीए का कायदा तो लागू होगा ही, मगर उसके पहले वो महापालिका अधिकारी ने उस तरीके की कार्रवाई शुरू करनी चाहिए, ऐसी हमारी मांग है। अगर उन्होंने नहीं शुरू की तो हम हमारा काम शुरू कर देंगे। फिर बाद में बोलना नहीं चाहिए कि नीतीश राणे इधर हिंदू मुसलमान का झगड़ा लगा रहा है, क्योंकि पहली शुरुआत उन्होंने की, पहली हिंदुओं को भगाने का काम उन्होंने किया। हमको हमारी मुंबई ये हिंदुओं की मुंबई है, ये भगवी मुंबई है, इसको भगवी रखना है, किसी को भी इसको हरा करने को देंगे नहीं हम। लेकिन अब विपक्ष आपके लिए आरोप करना शुरू कर दिया कि आप असंवैधानिक काम कर रहे हैं, संविधान नहीं मानते, संविधान। अगर हिंदू राष्ट्र में रह के अगर मैं हिंदुओं के पक्ष में अगर बोलूंगा नहीं, तो फिर क्या पाकिस्तान में जाके बोलूंगा? बोलने का कुछ कारण नहीं है ना। हमारा भारत देश हिंदू राष्ट्र है, यहाँ
85%, 85% लोग हिंदू रहते हैं, इसलिए हिंदुओं का हित में बात करना ये मेरा कर्तव्य है और वो मैं करता रहूंगा। वो लोग अपने धर्म के बारे में बात करते, वो लोग कभी हिंदुओं के बारे में बात करते हैं क्या? चलो मैं उनको चैलेंज करता हूं, जो ये मोहल्ले में आपको दिखाया, हाँ, मानकुड़, शिवाजी नगर, अणुशक्ति नगर, किधर भी, हाँ, उन्होंने वहां एक हिंदू को घर लेने की परमिशन दे डाले। सिर्फ वहां हरा कलर क्यों मारा जाता है? हरे के साथ भगवा क्यों नहीं मारते? मतलब यहाँ हरे का हरा कलर मार दिया, मतलब यहाँ सिर्फ बांग्लादेशी और रोहिंग्या मुसलमान ही रह सकते, बाकी इधर कोई हिंदू रह नहीं सकता। इस तरीके का वो इशारा देते। नहीं, उस बारे में हमारे डीसीएम साहब और गृह मंत्री साहब का ऑफिशियल स्टेटमेंट आया है कि उस पर हाई लेवल इंक्वायरी का आदेश उन्होंने दे दिया है। एक बार इंक्वायरी हो जाने दीजिए, आपको इंफॉर्मेशन आ जाएगा। हे फार मोठं षडयंत्र आहे। हाय ना, आता ज्या ज्या पद्धतीने इस्लामीकरण करण्याचं काम या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना कोण आणतंय इथे? कोण त्यांचे आधार कार्ड देत आहे? कोण त्यांना लाईट आणि पाण्याचं कनेक्शन देत आहे? तेवढी ताकद मग हिंदूंना का दिली जात नाही? आपला लोकसंख्या कमी करून तो भाग, जसं पडगा गावाला अलशाम करून टाकलेलं आहे, तसं उद्या मुंबईचं पण इस्लामिक शहर बनून हे लोक मोकळे होणार आहे। आपण काय करू शकणार नाही, आपली हिंदूंची लोकसंख्याच कमी करायची आणि लोकसंख्या कमी केल्यानंतर मग त्या पद्धतीने हे लोकांनी तिथे राज्य करायचं, हे त्यांचं षडयंत्र आहे। आणि त्याच्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असेल, सिमी असेल, रजा अकॅडमी असेल, हे सगळे अतिरेकी संघटना जे आहेत हे ह्याच्या हातभार लावतात। आणि त्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधी पण आहेत जे या भागामध्ये निवडून जात आहेत। शिवाजीनगर असो, अणुशक्तीनगर असो, इथे कोण निवडून जात आहे, त्यांचा काय हात आहे या सगळ्यामध्ये? तुमच्या नाकाखाली हिंदू समाज तिथून पलायन होतोय, एक लोकप्रतिनिधीला दिसत नाहीये। हा माझा प्रश्न आहे। सर, कल्याण में जिस तरह से घटना हुई उसको लेकर संजय राउत ने कहा है कि जिस तरह से कल्याण में पुलिस स्टेशन में फायरिंग हुई है तो मंत्रालय और सीएमओ ऑफिस में भी आगे हमें फायरिंग देखने मिल सकती है। ऐसा है ना कि संजय राजाराम राउत को और उनके उबाटा महाविकास आघाड़ी को ना पुलिसों पर बोलने का अधिकार ही नहीं है, क्योंकि उनके महाविकास आघाड़ी के वक्त पुलिस हफ्ता उनके वर्षा में देने जाते थे, मातोश्री में हफ्ता पहुंचाने के लिए पुलिस जाते थे, ऐसा हम लोगों ने सुना है। सचिन वाजे तो उद्धव ठाकरे के वर्षा में ही तभी रहता था उनके साथ में। इसलिए कौन से मुंह से संजय राजाराम राउत ये हमारे पर आरोप कर रहे? तुम्हारे वक्त वसूली करने का सारा काम ये पुलिस तुम लोग के लिए करते थे, वो पूरा प्रूफ के साथ बाहर आया है। इसलिए पहले अपने गिराबान में झांको और फिर हम पे बात करो। बरोबर आहे ना, मग ताईंना त्यांच्या महाविकास आघाडीच्या टायमाला मग वसुली करण्याचा कॉन्ट्रॅक्ट पोलिसांना दिलेला होता का? कारण का तेव्हा गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे होते, जे जेलमध्ये जाऊन आलेले होते, त्यांच्याच पोलीस कमिशनरांनी लिहिलेलं की बाबा असे एवढे 100 कोटी पोचवले होते। मग ताईंनी ह्या सगळे फुकटचे सल्ले तेव्हा महाविकास आघाडीच्या टायमाला आपल्याच गृहमंत्रीला दिले असते ना, तर मग गृहमंत्र्यांना जेलमध्ये जायला लागलं नसतं त्यांच्या। अरे वा, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। लालकृष्ण अडवाणी साहेबांसारखा एक ज्येष्ठ नेत्याला योग्य सन्मान देण्याचं काम आमच्या आदरणीय मोदी साहेबांनीच केलं आणि ते मोदी साहेबच करू शकतात। जी अवस्था मनोहर जोशीची उद्धव ठाकरेंनी केली ना, तसे संस्कार आमच्या मोदीजींवर नाहीत, हे परत एकदा मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे। जो महाविकास आघाड़ी के जो लीडर, जो नेता हम पे आरोप कर रहे हैं, जरा उन्होंने अपने गिराबान में झांक के देखना चाहिए कि महाविकास आघाड़ी के वक्त
वसूली करने का सारा पैसा उनके मुख्यमंत्री के घर में दिया जाता था, ऐसा हम लोग सुनते थे। सचिन वाजे जैसा आदमी, जिसको उद्धव ठाकरे ने बोला था ये क्या बिन लादेन है क्या, वो वर्षा में जाके दिनों दिन इनके साथ में रहता था। इसलिए सुप्रिया ताई हो, अशोक चौहान जी हो, उन्होंने थोड़ा अपना पीछे देख के अपने महाविकास आघाड़ी के वक्त जो वसूली में जो उन लोग के पीएचडी किया था ना, उस वक्त सारा का सारा ये सारा काम थोड़ा अगर सुप्रिया ताई ने तभी अपने होम मिनिस्टर को ये सब एडवाइस दिया रहता ना, उनके होम मिनिस्टर को जेल में जाने की नौबत नहीं आती। फिलहाल अगर हम एक तथ्य का अगर बात करें कि अगर खुद बीजेपी के एमएलए सामने आके कहते हैं कि मुख्यमंत्री गुनहगारी को, बुद्धिशाली को प्रबुद्ध करते हैं, देखिए इसके बढ़ावा बाद देते हैं, तो गंभीर नहीं है। देखिए इस बारे में जब एक उच्च स्तरीय इन्वेस्टिगेशन हो रही है तो उस बारे में हम लोग को किसी को भी बोलना गलत है। एक बार इन्वेस्टिगेशन हो जाने दीजिए, रिपोर्ट के फाइंडिंग्स बाहर आने दीजिए, तो उस बारे में दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। दूसरा कि उद्धव ठाकरे आपके ही जिले से शुरुआत कर रहे हैं सभाओं की, वो हर एक जिले में जाने वाले हैं, इलेक्शन के मूड में है वो, और मैराथन तरीके से सभाएं करने वाले हैं। बराबर है। मैराथन पहले जो घर में ट्रेडमिल पे भागते थे, अभी जमीन पे भागने लग गए, ये फर्क है। क्योंकि पहले मैं एक ही जगह ट्रेडमिल पे भागते रहते थे, उनको लगता है था कि मैं मैराथन भाग रहा हूँ, और अभी क्या हुआ है, अभी जमीन पे आ गए। मगर वो जितना कोकण में घूमेंगे, जितना जाके हम लोग को गालियाँ डालेंगे जिधर जिधर, कल पोलादपुर में हमारे गोगावले जी को बोला, अभी रत्नागिरी में जाके गाली डालेंगे, फिर सिंधुदुर्ग में हमारे हमारे वोट बढ़ने वाले, क्योंकि लोगों का गुस्सा उनको देख के और बढ़ जाएगा कि यही वो उद्धव ठाकरे है जिनके वजह से कोकण में बेरोजगारी है, यही वो उद्धव ठाकरे के जो कुछ भी बड़ा प्रोजेक्ट या उद्योग हमारे कोकण में आता रहेगा तो यही उद्धव ठाकरे उसको विरोध करता है। यही उद्धव ठाकरे ने जब भी मुख्यमंत्री थे तभी हमारे कोकण को 1 रुपया भी दिया नहीं। तो इसलिए जितना वो हमारे गांव में घूमेंगे, जितना वो हमारे जिलों में घूमेंगे ना, उतने बड़े वोट से हमारे कैंडिडेट चुन के आएंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।